चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत प्राप्त पसंती कीर्तन तुम्ही सेविकांना निवडलेले अभंग संत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेविकांना निवडलेला विठ्ठल। छोटासा पर्याय देणे ही भक्ताचे कर्तव्य ठरतं। जे हनुमानाच्या तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी, ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठंच गाव बिल्लार, बरोबर बिल्लार। आज या ठिकाणी श्री जे हनुमान जयंती निमित्त माझ्या कीर्तनाचा कार्यक्रम तुला आज ज्यांनी माझ्या कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय प्रवीण साहेब आणि तशी यांचे कार्यकर्ते गावकरी मंडळी माझी सर्वांनी मिळून माझी तारीख घेतली। मी यांचा आभार मानतो। पुढील कीर्तनाला सुरुवात करतो। तसेच आम्ही ज्यांच्या घरी थांबलो सुंदर असं जेवण आम्हाला असं वाटलं का मी स्वर्गातच आलो काय त्यांच्या घरामध्ये समाधान। त्यांचं नाव प्रवीण साहेब। तुम्ही घरी पाहून टाका ना स्वर्गातच झाल्यासारखं वाटतं। ते म्हणले माऊली आमच्या घरी लय मुख्यमंत्री लय जण आपण लगे खासदार आमदार ते सगळे पण आले पण तुमचे पाऊल लागले आमच्या घराचे समाधान झालं। त्यांचे प्रवीण साहेब विठ्ठल सुरुवात करतो। तसे सरपंच उपसरपंच आजी सरपंच माजी सरपंच पोलीस पाटील जर्मन साहेब दत्ता मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगाव नल्ले पाहुणे मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य टाळकरी माळकरी माझी आई बहिणी भातदार चोपदार बेवडे बिवडे कोल्ह्याची पुरी पळून पुरो शेंबडी पोरगी झाले ना सर्व विठ्ठल
पाहिजे म्हणून भाग्यवंत गरीब जन भोजन भाग्यवंत गरीब भोजन भाग्यवंत गरीब जन भोजन भाग्यवंत गरीब की अभंग ज्योतगुरु तुकोबारांचा हे अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय भक्ताचा आणि देवाचा अभंग जरी विठाळ वर्णन करतात विठाळ देवाचा आणि भक्ताचा आतुरत प्रेम आहे. भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती म्हणजे काय? तुम्ही नामदेव महाराजांच्या जीवनातलं उदाहरण घ्या. नामदेवरायचे वडील दामोशेट्टी घरी नव्हते तर नामदेवरायच्या आईने सांगितलं, नामदेवा तू देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. आता आपली आई काय म्हणते म्हणून काय कोण आपली आई काय म्हणते उठ ना उठ. आता आपली आई काय म्हणते आपली आई काय म्हणते नामदेव महाराजांच्या आईने सांगितलं देवाला नैवेद्य खाऊ घालून नाही. नामदेवराय निघाले, देवाचे पुढे नैवेद्य ठेवला, देव का खायला तयार नाही. नामदेव महाराजांना वाटलं रोज माझे वडील येतात देव खातो पण आज मी आलो तेव्हा खात नाही. तेव्हा नामदेव महाराजांनी देवाला शपथ घातली, देवा तू जर माझ्या हातचा नैवेद्य नाही खाला ना मी तुझ्याच पायवती माझा प्राण अर्पण करेन. पाषाणाची मूर्ती, दगडाची मूर्ती, चमत्कार पहा म्हणून पाषाणाची मूर्ती थरथर कापते, पाषाणाची मूर्ती थरथर कापते, पाषाणाची मूर्ती थरथर कापते, पाषाणाची मूर्ती
थरथरा कापती जेवती मागती नामे समी एवढी ताकद होती दगडाची मूर्ती खाऊ शकते का? काय पिस्तूल खाऊ शकते पण नामदेव महाराजांना चमत्कार केला. मदन महाराज म्हणतात कोण देताय भगवान खाने म्हणे नामदेव राय की तरह तुमके नादन कोण देताय
आपला असला आपल्या डाव्या हातात काठी असते लपवलेली असते उजव्या हातात भाकरी येऊ कुत्रा जवळ आला भाकरीत माग करायचं काठीच्या डोक्यात टाकायचं असंच ना ज्या रात्री कुत्रा खात नाही ते उतरतो आणि तेवढंच नाही नामदेवाच्या कीर्तनात नाचले कोण नाचले नामदेव कीर्तन करी पुढच्या म्हणलं फरून नगे ही कोणशी लई चित्र इथं नाचलं पाहिजे बाई वाड्यावर या राहतो भाड्याच्या घरात आणि बाईला बोलवतो वाड्यात सोनू तुझ्या माझ्यावर भरोसा नाही का बापातच नाही सोनूचा कसं राहिला मला आमदार असं वाटतंय चेन वडवड तुझी बाबूराव इथं घेत नाही ताळ कुठायला तिथंच का जातो प्यायला भेटतं ना बाबूरावला ते असंही करा गळूनच पाणी कशाला डावलीला त्याची चाईज मरू दे का तुझी नको का चित्र असतं इथं नाचलं पाहिजे इथं प्रत्यक्षात देव नाचतो म्हणून नाजूक कीर्तनाचे रंगी नाजूक कीर्तनाचे
डीजे लावायचं काय करायचं? इथं कीर्तनात देव नाचतो, इथं नाचलं पाहिजे विठ्ठल. चंद्रभागेत स्नान तुका म्हणे हे चिदान. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, मग पुंडली करायचे, दर्शन करायचे, मग भगवंताकडे जायचे. पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे, पुन्हा वारी संपल्यावर पुन्हा दर्शन करायचे, पुन्हा शेवटपर्यंत वारी संपल्यावर पुन्हा अजून दर्शन करायचे. पुन्हा एकादशी, द्वादशी, चतुर्दशी, गोपाळपूरचा काल झाला, पुन्हा एकदा दर्शन करायचे, मग पुन्हा शेवटचे दर्शन, पुन्हा कार्तिक वात्र दर्शन करायचे, मग पुन्हा वारी संपल्या पुन्हा दर्शन करायचे, पुन्हा यायचे. मग आता कार्तिकी वात्र झाल्यावर शेवटचं दर्शन. तुकोबारांचे आसूर घडून द्यायचे. तुकोबाराय म्हणायचे, झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा. बस देवा, झाले दर्शन तुझे आता. बस देवा, निघालो, पुढच्या वारीला वाचून जगून आलो तर येतो बर का देवा, येतो बर का देवा, येतो बर का. पाऊल टाका गावाकडे आणि बघवत देवाकडे, पुन्हा अजून पाऊल टाका गावाकडे आणि बघवत देवाकडे. देव म्हणू लागले, तुकोबा असं का करता? पाऊल टाकता गावाकडे आणि बघता माझ्याकडे, असं का करता? देवा, माझी अशी अवस्था झाली. कन्या सासुराशी जाय, मागे परतुनी पाय. कन्याच्या मायेत सोडते, पिता को एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. कन्याच्या मायेत सोडते, पिता दिवारात पटक 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 केलं. येणे येणार नाही त्याचं कारण आहे. एकुलता मुलगा जरी मरण पावला, त्या मुलाच्या मरणाला बाप लढू शकत नाही. मुलगीच सासरला नांदायला जात असते ना, बाप लढल्याशिवाय राहत नाही. मुलीचं बापावरती निस्वार्थ प्रेम आहे. आपल्या घराची काळजी बाप घेत असतो, पण बापाची काळजी घेणार ती घरामध्ये फक्त मुलगी असते. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो भुजंगा घरी आली ना, पहिली चौकश करते, आई आज बाबा ठेवली का ग? नाही बेटी, सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, आणि ते तिथेच बसून आहे. तू घ्यायचो काय गाय? आज
माझा जन्मदाता बापू पाहिजे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊ द्या. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊ द्या. बाप जेवत नसतो मुलगी म्हणून पळून लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते आणि अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापाच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पळतो तर काय मुलगी खालीस बेटी खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा हातपायी शपथ देऊ का बाबा. बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा खायला करू का देऊ का बाबा. बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा. अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतून उठून बसला. मुलीला कवटाळा. मुलीने विचारले की का लढता बाबा का लढता. बेटी जेव्हा माझी माई मेली ना तेव्हा मी 2 वर्षाच होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावरून हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीस. ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या. मुलगी सासरला नांदायला असते. एका वर्षात बाप पासून सरका दिसतो. एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू दे, कोणाची लेक असू दे, कोणाची ताई असू द्या, यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पायी पडण्यासाठी खाली वागतो. कडकडून मिठी मारते आणि सांगते दादा तुझ्या घरचं करतायस रे दादा. तुझे काय केलंच ना दादा. अख्खा परिवार जगेल आणि तू जर तुझ्या बायकोचा ऐकून वेगळा झाला ना रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा. अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि बापाचा लढून रडून अख्खा कांदा भिजून टाकते आणि सांगते बाबा बाबा येतो बर का बाबा येतो बर का बाबा येतो बर का. तो बाप त्या कांद्याच्या मागं जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे का लढणार नाही बा. जेव्हा ती मुलगी आपण जर कुठे चिंतनाला गेलो ना आपली जर चप्पल विसरली ना चप्पल आपण 3 वेळेस पाहतो अहो इथे ठेवली होती इथे ठेवली होती. अरे ज्या बापानं तर आताच्या पोळ्यासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोलतर चालवायला शिकवलं तीच मुलगी सासरला नांदायला जात असते. का लढणार ना जेव्हा ती मुलगी पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते पुन्हा अजून दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते
निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करते. असंच राहू द्या. हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. कन्या सासूराशी जाई मागे परतून पाहिजे. देवा माझी अशी अवस्था झाली जसं मुलगी माहेर सोडताना होते तशी माझी पंढरपूर सोडताना अवस्था झाली. तुकोबरा म्हणतात चंद्रभागांची बहीण आहे, पुंडलिकांची बंधू आहे, रुक्मायांची माय आहे, रुक्मायांची माय आहे आणि जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर आणि भगवान परमात्मा आमचा बाप आहे. म्हणून म्हणतात माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे विठाल. महिन्यातून 4 वेळा तरी या. शक्य नाही देवा, थकलोय. मग तो गोबार असं करा. महिन्यातून 2 वेळा तरी या. शक्य नाही देवा. आकाश असं करा. वर्षातून 2 वेळा तरी येते. म्हणजे कधी? आषाढी कार्तिकी विसरू नका
ए सुमडे आय उठ तू ना यो 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 आय काय कोण्या उठ ना विठाला विठाला आता पोरविली चाप्रू बारकी परत म्हणले भयानक असतं ए तुमचे पेपर झाले का सर्वांचे ए शेंबड्या पेपर झाले का मोठे पोर झाले का तुमचे पेपर कॉप्या करून पेपर नका पासू मोठेपणी नाही अवघडे अशी खुटी गुतल खोटा आपलं पण खोटी नाही होत कॉप्या करून पेपर नका पासू आता टाईट झाले टाईट पहिल्यासारखं दिलं नाही राहिलं सरकार आता टाईट कॉप्या करून पेपर नका पासू असे दोन मित्र होते सकाराम आणि तुकाराम तुकाराम होता हुशार आणि सकाराम होता ढ पण सकारामने हुशार सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास व्हायचा सकाराम 9वी पास झाला 12वीला गेला ते पण तुकारामच्या कॉप्या कुरकुर पास झाला आता नोकर लागायची होती मास्टरने तुकारामला बोलवलं तुकारामला पहिला प्रश्न विचारला या भारताचे पंतप्रधान कोण तुकाराम म्हणला सर नरेंद्र मोदी दुसरा प्रश्न विचारला भारत स्वतंत्र केव्हा झालं 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला तिसरा प्रश्न विचारला मानव चंद्रावर राहू शकतो का चंद्रावर राहू शकतो का तुकाराम म्हणला सर शास्त्र नाण्याशोध चालू आहे तुकाराम पास झाला आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले आता मास्टरने सकारामला बोलवलं कोणाला बोलवलं सकारामला कोणी ओय बागे कोणी जोरात कोणी मास्टरने सकारामला बोलवलं सकारामला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय नरेंद्र मोदी मास्टरला तर चक्करच मास्टरने विचार केला हे गलितला असेल हे दिल्लीतला असेल असू शकतं दुसरा प्रश्न विचारला आज तुझा जन्म कधी झाला 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला मास्टर तो जागेवरच मेलो मास्टरची आत्मा म्हणू लागली सकाराम तू काही येणं झाला की काय सकाराम म्हणला नाही शस्त्राला शोध चालू नाही भयानक फरक असता विठ्ठल प्रश्न विचारला तू लय चॅप्टर दिसतोय जन्म कधी झाला तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला आता मुलाने सरांना प्रश्न विचारला सर हा तुमचा जन्म कधी झाला सरांनी सांगितलं आपला जन्म तर रविवार झाला रविवारी शक्यच नाही रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीच असते अशी पोरं बाळांना काय म्हणा सर म्हणले चुप बसा कारण तुला कमराचा बेल्टच काढू मारी तो म्हणला सर तुम्ही चुप बसा बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही का बेल्ट काढा तुमची पॅन्टच गंडाळ्या म्हणून महिला भगवंता पुढे एकच मागा ऐसा पुत्र दे
पोटी पाहिजे. वजनदार पोरं हे काय नाही विचारलं. महाराज तुम्ही रामायण वाचले का? मी म्हटलं वाचले बघ. रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. तो एक कामगारा कसा झोपत असं. आता माझी अक्कल खरा झाली. मी मला ते मारुती लावायचं लागेल बजरंगबलीला. आता तो पट्टे लंगी देतो आपल्याला काय माहिती. पण इथं बिल्लार मध्ये येऊन चुप बसतो. गाव दुसऱ्याचे आपल्याला. गाव सरपंच पाटलाचे सरपंच माहित आहे तुम्हाला. बिरी बुद्धी सरपंच बसलेले देत. सरपंच पाटलाचे आपल्याला किंवा मारुती सोपं नाही. लंकेमध्ये जाऊन तिथला मालकाची गाडी झाले. हनुमंत अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माता तप कर बसली होती पर्वतावरती. फक्त नाम चिंतन. कोणतं नाम चिंतन करायचे? सर्वांनी हातोरी करा. चलो महिला पुरुष वटावर बसली. तुम्हाला का शेपरे सांगावं लागतं? तुम्हाला का आमंत्रण द्यावं लागतं का? हातवर दोन मोबाईल हँग झाली. एका हातात मोबाईल. तसेच पडले तर खाली अवघड होईल ना. कोणतं नाम चिंतन करायचे? ओम नमः शिवाय. स्वतःसाठी टाळे वाजव जोड. फक्त एकाच प्रॉब्लेम आहे, ते वरट्यावर बसले. हात वर करा नाही.
आपण हवेतूनच उडून आलो. सुंदर जशी वैशिष्ट्य. जय श्रीराम. असं म्हणते ना, लंकेमधली 2 जण द्यायची, सुलती आणि पुतली. एक रावणाचा भाऊ, म्हणजे फोडून सांगवलं कळत नाही ना. एक रावणाचा भाऊ आणि रावणाचा पोट. चिंतन नाही करत. नामामध्ये एवढी ताकद आहे. सांगतो भजन करा विठ्ठल. जेव्हा रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला, रामप्रभूचा अर्धा सेतू तयार झाला, त्या रामप्रभूने विचार केला, आपल्या नावाने एवढे धोंडे तळत आहेत, रथी पर्वत तरत आहेत, माझ्या हातातून दगड तरतो का नाही. रामप्रभूने थोडा धोंडा घेतला, टाकला, बोलला दगड. दगड थोडा छोटा घेतला, ते मोठा होता, टाकला. ते मोठे होते, छोटा घेतला, टाकला, ते पण बोलला. रामप्रभू म्हणू लागले, माझ्या हातातून दगड बोलला, माझ्या नावाने एवढे पर्वत तर माझ्या हातातून दगड बोलला. रामप्रभू म्हणू लागले, आपल्याला बुडताना कोणी बघितलं नाही ना. तिकडं तिकडं पाहू लागले. माणूस मोटरसायकल पडला, म्हणजे पडणार नाही, पडला. आपल्याला किती लागलं हे आधी बघत नाही, आपल्याला पडताना कोणी बघितलंय का याची लय चिंता असते. तसं रामप्रभू म्हणू लागले, आपल्याला बुडताना कोणी बघितलंय का. इकड तिकडं पाहू लागले, पाठीमाग काय बजरंग म्हणले पट्ट्या गद्दा घेऊन. ते म्हणले, तुम्ही केव्हा. पहिल्या दगडावर. ते म्हणले, कोणाला सांगू नका. ते म्हणे, बजरंग म्हणले, मी तुमचं बघतोय, सांगत नाही, पण माझ्या हातातून दगड बोलला. बजरंग म्हणले, प्रमाण उचलला, तुझ्या नामाचा
दुधामध्ये. अंजनी माझा दुधा तो धेमदारी दगडावर पडला ना, खट्ट माळ्यात दुगड दुधात होता, एवढी ताकद होती. आता दूध राहिलंय का? ओ चष्मालाची माय, राहिलंय का आता दूध? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली, तर शेवटपर्यंत बाटली. फक्त टोपणात बंद होतं, लबर जातं, पत्राची येतं, आणि ती मोठी झाल्या मोठी बाटली, ती आम्हाला सुद्धा आवडत नाही. 100 तारकरी असू द्या, 100, ती एक बेवडा आहे. ते म्हणतात तुमच्या दम असतो पिऊन दाखवा. म्हणजे आमची गाता गेली, आमचा मालिका गेला. 2 म्हातारे पारावर बसले, म्हणला दारू पिणं खोकला जातो का? दुसरा म्हणला 100% झाला का? दुसरा म्हणला दारू मुलं माझी बायको गेली, घरदार गेलं, पोळबडी तुझं खोकला काही नाही जाणार. हे अशी पेताडे बंगार, ते गाणे नाही वेगळं, हे गाणे नाही वेगळं, कळतच नाही. आता देवण्याला चल ना, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी गेल्या काढलीच तंबाखू. लय लांबून माणूस येतात तर लय आवडीतच बो. आज तुझं लयच बारीक फिरलं होतं बो. प्रवीण साहेबांनी लयच निवडून मार झाले तर, म्हणजे त्यामुळे कीर्तन संपल्या तंबाखूवर निवडते. आजचं 9 वर्ष होतं, पण लय झपकीत होत. हा दुसरा म्हणला त्यांनी शाना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. केव्हा भेटशी केशिवा, केव्हा भेटशी? आता 11:30 वाजल्या, तेव्हापासून केव्हा भेटशी. आता भेटलोच आहे ना, पण आवड असते. ते गाणं कोणतं तर आहे, आवड मला ज्याची मिठाची. गाणं असतं ना कोणतं तरी. प्रत्येक व्यक्तीला आवड असते. कोणाला नाचायची, कोणाला डीजे पुढे नाचायची, कोणाला पकवायची आवड असते. विठाला बसले, नामचिंतन सुद्धा नाही करत. सर्वांनी पसायदांमध्ये बसा, सावधान. ओजवा आणि प्रेमाने भजन करा. ठोका आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायीमध्ये विनंती